हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणारा आईचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरीला मायावर संशय दाखवायचा असतो अंबिकाचा. त्याच्यामुळे मंजिरीने तिच्या पर्समध्ये ज्या वस्तू ठेवल्या असतात त्या डायनिंग टेबलवरून माया उठताना त्या वस्तू सगळ्या पडतात. त्या वस्तू पडल्यावर सगळे घाबरतात. तेव्हा सगळे तिला विचारत असतात की माया हे काय तुझ्या पर्समध्ये कसं आहे. तेव्हा माया खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते की मी नाही ठेवले, मला नाही माहीत माझ्या पर्समध्ये कसं आलं. तेव्हा तेव्हा नर्मदा बोलते की अगं तुझ्या पर्समध्ये कोणी ठेवलं आहे, मग तू नाही ठेवणार तर कोण ठेवणार, आम्ही थोडी ठेवणार आहे. तेव्हा सगळे मायाला विचारत असतात. अथर्वही विचारतो की हे काय माया. अनन्या बोलते की माया खोटं का बोलतेस. तेव्हा माया सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे मी नाही ठेवले, मला खरंच माहीत नाही अथर्व. मंजिरीला तिकडे हसायला येत असतं. मंजिरीसोबत देवी आजीही असते. मंजिरी पुढे येते आणि मुद्दामच विचारते काय काय झाले अनन्या, काय आरडाओरड करतेस. तेव्हा अनन्या बोलते की आई मायाच्या पर्समध्ये ह्या सगळ्या वस्तू होत्या, याचा काय अर्थ होतो आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माया काय हे तुझं, अगं काय प्रकार चालला आहे आणि घरात काय काय गोष्टी घडत असताना या अघोरी वस्तू तुझ्या हातात तुझ्या पर्समध्ये आल्याच कशा. अंबिकाही बोलत असते की अथर्व हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ, नाही तर मी हिला सोडणार नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माया काय हे, माया एक काम कर तुझ्या खोलीत जा आधी. तेव्हा माया सांगण्याचा प्रयत्न करते की अहो मॅडम मी काही केलेच नाही, अथर्व ऐक तू. तेव्हा मंजिरी बोलते की माया मी काय बोलली, तुझ्या खोलीत जा. तेव्हा माया खोलीत निघून जाते. तेव्हा अंबिका बोलत असते की माया तू कितीही काही कर पण मी तुला सोडणार नाही. तेव्हा माया गेल्यावर मंजिरी मुद्दामच रडल्यासारखं करते आणि रडायला लागते आणि बोलते अथर्व या घरात नक्की काय सुरू आहे. तेव्हा आजी तिकडनं बोलते काही झालं आहे का. तेव्हा अथर्व बोलतो नाही नाही आजी या ना तुम्ही, बसा ना, केव्हाच्या उभे आहात तुम्ही. तेव्हा आजी बोलतात की नाही मला आता निघायला हवं. तेव्हा अथर्व बोलतो मी सोडू तुम्हाला. तेव्हा आजी बोलते नाही नाही मीराची सासू सोडेल मला, काय गं येतेस ना. तेव्हा मंजिरी बोलते मी. तेव्हा आजी बोलते हो तुझ्याशी जरा बोलायचं आहे मला. तेव्हा मंजिरी मनात बोलते ह्या म्हातारडीच्या मनात नक्की काय चालू आहे, बाहेर नेऊन नक्की काय बोलणार आहे. तेवढ्यात अथर्व बोलतो की आई सोडतेस ना. तेव्हा मंजिरी बोलते हो. तेव्हा मंजिरी आजीला घेऊन बाहेर जाते. तेव्हा अथर्व थोडा शांत होतो, जातो आणि तो टाचणी टोचलेला लिंबू हात लावणार. तेव्हा अनन्या बोलते की दादा नको. तेव्हा अथर्व तिला धीर देतो आणि तो लिंबू हातात उचलतो. तेव्हा नर्मदाही बोलते की अथर्व नको. तेव्हा अथर्व त्या लिंबूकडे बघत असतो. तेव्हा नर्मदा बोलते काय चाललंय हे घरात, हे घर आहे की अघोरीची गुहा आहे तेच कळत नाही आहे. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या हे अघोरी असो किंवा नसो, तू मीराला काही दिवस अजून सावलीच्याच घरी राहायला लाव, कारण की मला कुठल्याही प्रकारचं संकट मीरावर आता नको आहे. मलाही हे सगळं सुरू असताना फक्त आता वेदावर फोकस करायचा आहे. तेव्हा अथर्व अनन्या बोलते की हो. इकडे मंजिरी देवी आजीसोबत येते आणि बोलते की काय बोलायचं होतं तुम्हाला, आणि गेट तिकडे असताना इकडे कुठे चाललं आहे. तेव्हा आजी थांबते आणि बोलते आपण दोघी पावसात भिजलो की नाही, मग मी नाही भिजले असे का कशाला म्हणतेस. तेव्हा मंजिरी बोलते की कोड्यात बोललेलं मला समजत नाही. तेव्हा आजी बोलते मला आत बाहेर करण्यासाठी कुठल्याही मार्गाची गरज नाही, ते आडमार्ग फक्त तुझ्यासाठी. तेव्हा मंजिरी बोलते मार्गाची गरज माणसांना असते. कोण आहेस तू, देवी महागौरी. तेव्हा आजी बोलते मी महागौरी आहे की महागौरीचा अंश, महागौरीची छाया की महागौरीचा अंश हे तुला सांगायची गरज नाही. हळूहळू तुला ते आपोआप कळेल. तुझ्या प्रारब्धात लिहिलेलं अटळ आहे. तू कितीही प्रयत्न केलेस तरी नियती बदलू शकत नाही. सरते शेवटी तुझा अंत होणारच. तेव्हा मंजिरी चिडून बोलते ए थेरडे, तू कोणीही असती ना तरी तुझा सामना करण्याची शक्ती आहे माझ्यात. तू मला अजून पुरतं ओळखलं नाही आहेस. तेव्हा देवी आजी बोलते ज्या थाळी साऱ्या ब्रह्मांडाचं रहस्य सामावलं आहे तिथे तुला ओळखणं काय कठीण ग. तुला मी चांगलं ओळखते म्हणून तू आज जिवंत आहेस. तुझ्यासारख्या दुष्ट प्रवृत्तीचा विनाश करायला, तुझा नाश करायला मीरा अंबिकासारख्या देवीच्या भक्त पुरते आहेत. तेव्हा मंजिरी खूप चिडते. आजी गायब होते. तेव्हा मंजिरी बोलते त्या दोघी माझा अंत करणार, तुझ्या सकट मी त्या दोघींचाही अंत करणार आहे, कळलं. तेव्हा मंजिरी जोरात ओरडते. इकडे माया आपल्या खोलीत जोरात ओरडत असते नाही येत नाही येत त्या वस्तू माझ्या, कोणीतरी माझ्या पर्समध्ये मुद्दाम टाकल्या आहे. मी माया आहे माया, माझा वार समोरून असतो. या भिकारड्या वस्तूंची गरज नाही आहे मला. पण तिथे अंबिका येते आणि बोलते की बस झाली तुझी नाटकं, तुझं सत्य सगळ्यांसमोर आलं म्हणून ओरडतेस ना. मला वाटलंच होतं, मला तुझं सत्य माहितीच होतं ग, पण आईंनाही तुझ्यावर संशय आला, त्यांची करडी नजर होती तुझ्यावर. तेव्हा अंबिका चिडचिड करत असते फक्त मीराला येऊ दे आणि नाही तुझ्या. तेव्हा माया उभी राहते. अंबिका तिला जादूने ढकलते. पुढून अथर्व येतो
माया तिच्या जवळ जाते आणि बोलते की अथर्व, अथर्व या घरात आत्मा आहे, आत्मा प्लीज प्लीज मला वाचव, मला आता त्याने ढकललं. तेव्हा ती खूप ओरडून सांगायचा प्रयत्न करत असते. तेव्हा अथर्व बोलतो की काय तुझ्या काय बोलतेस तू, या खोलीत आत्मा आहे, हे ते आणि तुझ्या पर्समध्ये त्या वस्तू. तेव्हा अथर्व बोलत असतो की काय माया, मला खरं खरं सांग, तू माझ्या वेदाला त्रास देतेस. तेव्हा माया बोलते की नाही नाही, मी तुझ्या वेदाला त्रास दिलेला नाही आहे. तेव्हा अथर्व शांत होतो. तेव्हा अंबिका बोलते की अथर्व, तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका, आईंनाही हिच्यावर संशय आहे, तुम्ही त्यांना विचारा ना. इकडे अनन्या किचनमध्ये कॉफी बनवत असते. तेवढे तिथे नर्मदा येते. तेव्हा दामोदरही येतो. दामोदर तिला सांगत असतो की बायको बायको, अगं तू त्या मायाशी भांडली आहेस, तुला माहिती आहे ना तुझी तिची किती गट्टी होती, तिने तुझ्यावर काही जादू केली तर. तेव्हा नर्मदा बोलते हो ना, चेटकीन मेली, तिचे ते वस्तू बघितल्या ना तर मी खूप घाबरले होते. तेव्हा दामोदर बोलतो पण माझ्याकडे एवढ्या सगळ्या वस्तू आल्याच कुठून. तेव्हा नर्मदा बोलते की काय ती तांत्रिक मांत्रिकाला भेटली असणार, पण ही गोष्ट एकटी नाही करत आहे, तिच्यासोबत कोणतरी असणार. तेव्हा दामोदर बोलतो कोण. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा, मीरा तिच्यासोबत असणार. त्या दोघी बहिणींना या घराचं वाट लावली नाही म्हणजे झालं. आणि मीरा आतल्या गाठीची आहे, सगळं करून सोडून नामनिराळी राहते. आता बघा ना, त्या सावलीकडे गेली तोंड लपवायला. तेव्हा अनन्या चिडते आणि बोलते आत्या बास. तेव्हा अनन्या बोलते की हे बघ, माहिती आहे मीरा वहिनी मायाची बहीण आहे, पण तिचा या गोष्टीची काही संबंध नाही, सांगून ठेवते. मला मीरा वहिनीबद्दल काही बोललेलं चालणार नाही, नाही तर बाबांना सांगेल हं. तेव्हा नर्मदा बोलते तुला काय मिरच्या झोंबल्या गं, पण बाबांना सांगेल म्हटल्यावर नर्मदा लगेच बोलायला लागते की हां तुला पण मीच वाटते ना, बोला मलाच सगळे बोला तुम्ही, काय मी कोण आहे, मी या घरची मोलकरीण आहे ना. तेव्हा अनन्या बोलते की आत्या सॉरी, हे बघ मला एवढंच म्हणायचं होतं की एवढंच म्हणायचं होतं की मायाचं जे खरं खोटं आहे ना ते बाबा आल्यावर करतील ते, त्यामुळे उगाच आपण त्या विषयावर बोलायला नको, नाहीतर मनं दुखवतील, सॉरी. आणि हे बोलून अनन्या निघून जाते. तेव्हा नर्मदा बोलते आली मोठी, मला म्हणे अक्कल शिकवते, बोलणार मी 10 वेळा बोलणार, ती माया तर चिटकीन आहे आणि मीरा ती त्याहूनही चिटकीन आहे. इकडे मंजिरी हॉलमध्ये येते. तिला आजीचं सगळं बोलणं आठवत असतं. तेव्हा ती मंजिरी बोलते की म्हातारडीचा नाश करणं इतकं सरळ सोपं नाही आहे, तिच्यामुळे मीरा आणि अंबिकाचंही पारडं जड होतं आहे. मार्जेरी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी लवकर करायला पाहिजे. मंजिरी जायला निघते तेवढ्यात माया येते आणि माया बोलते की मॅडम. तेव्हा मंजिरी जायला लागते. तेव्हा माया बोलते की मॅडम ऐका माझं, त्या वस्तू माझ्या नाही आहेत, तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू का नाही घेतली, का सगळ्यांसमोर मला खोट्यात पाडलं. ती मीरासोबत जो आत्मा आहे घरातला त्याने माझ्या पर्समध्ये या सगळ्या गोष्टी टाकल्या आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माया शांत बैस. तेव्हा माया बोलते की का शांत बसू, मला सांगा ना, तुम्ही का मला एकटं पाडलं. थोडं अनन्या येते आणि बोलते की आई, तुला बाबा आलेत, तुला आणि मायाला बाबांनी खाली बोलवलं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की नाही बरं झालं दादासाहेब आलेत, आता जे काही खरं खोटं आहे ते त्यांच्यासमोरच होईल. तेव्हा ती मायाला बोलते की चल. तेव्हा ते खाली येतात. दादासाहेब ते सगळ्या वस्तू टेबलावर ठेवलेल्या असतात, बघत असतात त्या वस्तूंकडे. तेव्हा नर्मदा हॉलमध्ये येते, सगळेच हॉलमध्ये येतात. तेव्हा नर्मदा बोलते दादा बघतोयस ना तू, अरे ज्या घराने या मुलीला आसरा दिला त्याच घरातल्या सगळ्यांचं वाटोळं करायला निघाली ही ही मुलगी. तेव्हा दादासाहेब तिला शांत करतात. तेव्हा नर्मदा बोलते अरे शांत बसून काय उपयोगी, ती आपल्या घराची वाट लावेल त्याची वाट बघायची का. तेव्हा दादासाहेब बोलतात नर्मदा मी शांत म्हणालो ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की माया सांग, या वस्तू तुझ्या आहेत. तेव्हा माया रिक्वेस्ट करत असते, कन्व्हिन्स करत असते की दादासाहेब मी का खोटं बोलेन, ह्या सगळ्या वस्तू खरंच माझ्या नाही आहेत. तेवढं तिथे अंबिका येते आणि बोलते की बाबा खोटं बोलते ही, बाबा काय सांगू तुम्हाला बाबा, हिने वेदाला आणि मायाला मारण्याचा प्रयत्न केला होता, ही खोटाडी. तेव्हा अंबिका म्हणजे इकडे जाते आणि बोलते आई तुम्ही तरी सांगा ना, तुम्हाला सत्य माहिती आहे ना, सांगा ना तुम्ही तरी, मी कसं सांगू आता सगळ्यांना. तेव्हा म्हणजे मनात बोलत असते की या अंबिकाने हैराण करून ठेवलं आहे. तर राजसाहेब बोलतात हे मला रडणं थांबव, मला खरं काय ते सांग, या वस्तू तुझ्या नाही आहेत म्हणतेस ना, मग ह्या वस्तू तुझ्या पर्समध्ये कशा सापडल्या. तेव्हा माया जाते आणि बोलते दादासाहेब प्लीज मी तुमच्या पाया पडते, अहो ह्या वस्तू माझ्या पर्समध्ये कोणी कशा ठेवल्या मला नाही माहीत, माझ्या नाही या वस्तू, आणि त्या कोणी ठेवल्या हे मला जर माहिती असतं तर मी तुमच्यासमोर उभं नसतं का गेलं. तेव्हा दादासाहेब बोलतात की माया उठ आधी माया. तेव्हा माया उठते. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा मंजिरीला आठवतं की मार्जिनी तिला बोललेली असते की तू आजपर्यंत जे प्याद वापरत आली आहेस त्याचा बळी घेण्याची वेळ आली आता. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.